आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. तामिळनाडूच्या राजकारणात 2026च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. अभिनेता थलपती विजय याच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम पक्षाने पदार्पणातच 108 जागा जिंकून 62 वर्षांपासून चालत आलेल्या डीएमके आणि एआयएडीएमकेच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. या विजयानंतर विजयच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदात बसणार आहे हे जवळपास निश्चित झालंय. विजयने या निवडणुकीमध्ये 2 मतदारसंघातून नशीब आजमावले होते आणि दोन्ही ठिकाणी तो मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पेरंबूर चेन्नई येथे विजयने डीएमकेच्या आर डी शेखर यांचा 53,715 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सूत्रांच्या माहितीनुसार विजय ही जागा स्वतःकडे कायम ठेवणार आहेत. तिरुचिरापल्ली पूर्व येथे विजयने डीएमकेच्या इनिगो इदुदया राज यांचा 27,416 मतांनी पराभव केला. मात्र आता विजय या जागेचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी टीव्हीकेने 108 जागांवर विजय मिळवलाय. बहुमतासाठी 118 जागांची गरज असून उर्वरित जागांसाठी काँग्रेस, डावे पक्ष किंवा एआयएडीएमके सोबत वाटाघाटी करण्याचे पर्याय टीव्हीके समोर आहे. या निवडणुकीमध्ये डीएमकेला 59 तर एआयएडीएमकेला 47 जागांवर समाधान मानावं लागलंय. पेरंबूर हा उत्तर चेन्नईचा भाग असून डीएमकेचा बालेकिल्ला मानला जात आहे. असे विजयच्या विजयाने त्यांच्या शहरी लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. केवळ चेन्नई पुरते मर्यादित न राहता संपूर्ण तामिळनाडूत आपली व्याप्ती वाढवण्यासाठी विजयने तिरुचिरापल्ली येथून निवडणूक लढवली होती. विजयवर तामिळनाडूच्या जनतेने विश्वासही दाखवला. जुन्या द्रविडियन राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांसाठी विजय हा एक नवा पर्याय म्हणून समोर आले आणि त्यांनी थलापतीवर विश्वास टाकला.